आज पुढचा वाळवणातला पदार्थ आहे तो म्हणजे आपले अगदी तांदळाच्या पिठीपासून बनवणारे एकदम काचेसारखे दिसणारे आणि एकदम मस्त पातळ असे पापड आणि तेलामध्ये टाकल्या टाकल्या असे इतके छान फुलतात आणि एकदम मस्त असे पांढरे शुभ्र होतात। पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम छान होतात अगदी। आणि हे जे पापड आहे ना, हे अगदी आंब्याच्या रसाबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात। अगदी तोंडात टाकताच विरघळतात, इतके सुंदर आणि इतके छान पापड होतात ते। पाहू शकता तुम्ही, अगदी हाताने सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदीच मऊ कुरकुरीत होतात एकदम मस्त पैकी। पहा एकदम छान आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे। पाहू शकता तुम्ही, आवाज पण एकदम छान झालेले आहे। अजिबात तेलकट होत नाही आणि इथे आपल्याला खिशीचा वापर करायचा आहे। खिशी वगैरे काही घ्यायची नाही, एकदम साधे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर इथे जवळपास मी 2 कप तांदळाचं पिठी घेतलेली आहे। अगदी बाहेरून रेडीमेड जरी तुम्ही आणली ना तरी चालणार आहे, नाहीतर मग नेहमीसारखंच गहू ओलवून मग तुम्हाला ते गिरणीतून दळून आणायचं आहे। तर मी ही रेडीमेडच पिठी वापरलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला एका कपला 10 कप पाणी आपल्याला टाकायचे आहे। तर इथे मी 2 कप तांदळाची पिठी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी इथे 20 कप पाणी घालून घेतलेलं आहे। वरतून अगदी थोडंसं लागलं तर एखादा कप आपण टाकू शकतो, पण इथे माझी कढई छोटी पडल्यामुळे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे दुसरं आणि ते चेंज करून घेतलेलं आहे। कढईतलं सगळं मिश्रण मी त्या मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। पहा, आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। अजिबात तांदळाच्या पिठाचं जे गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही, सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। त्यानंतर इथे मी पाऊण चमचा पापडखार घातलेला आहे, पहा, आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। इथे पापड खारामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ अगदी थोडंसंच टाकायचं आहे आणि तसे पापड आपले वाळल्यानंतर अगदी कमी होतात, त्यामुळे जपूनच आपल्याला मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घालून घेतलेले आहे। तर तुम्हाला या स्टेजला इथे जिरं घालायचं, जिरं पण घालू शकता, पण मी नंतर घालणार आहे, कारण आता जर जिरं घातलं तर त्याचा सगळा कलर आपल्या पापडांमध्ये उतरतो आणि मग पांढरे शुभ्र होण्याऐवजी पापडाचा कलर बदलतो। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे, अगदी मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे। पाहू शकता तुम्ही, जर आपण हे सोडून गेलो तर मग मात्र आपल्या पिठाच्या ज्या आहे त्या लगेच गाठी तयार होतील व त्या परत मोडता येणार नाही, त्याच्यामुळे ह्या स्टेपला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे अगदी घट्टपणा येईपर्यंत। बघा, जास्त घट्टपणा पण येऊ द्यायचा नाही, तुम्ही पाहू शकता। आणि इथे थोडं जर तुम्हाला वाटलं तर मग थोडंसं अगदी परत पाणी घालू शकता, अगदी घट्ट झालं असेल तर। इथे मात्र मी नंतर पुन्हा 1 कप पाणी घालून घेतलेलं आहे, पण पाणी मात्र आपल्याला गरम करूनच घालायचं आहे आणि नंतर मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। इथे मी यामध्ये पळी घालून बघत आहे आणि पळीच्या पाठीमागचा जे भाग आहे तो पूर्ण आपला कव्हर झालेला आहे आणि त्यात एक जर बोट फिरवलं तर समजून जायचं त्यामध्ये एक रेष पडल्यासारखी दिसते आहे। तर मात्र इथे समजून जायचं की आपलं हे जे पीठ आहे हे शिजलेलं आहे। आता या स्टेजला इथे मी 1 चमचा जिरं घालून घेणार आहे। जिऱ्याने खूप छान चव येते। तुम्हाला जर इथे चिली फ्लेक्स घालायचं असेल तरी घालू शकता, पण मी इथे घातलेलं नाही। आता हे पीठ झालेलं आहे, तर आपल्याला हे थोडं गार करून घ्यायचं आहे, अगदी गरमागरम घालायचं नाही। इथे एक मी बेडशीट अंथरलेली आहे व त्यावर काही प्लॅस्टिक अंथरून घेतलेलं आहे आणि चांगल्यातलंच प्लॅस्टिक आहे, तरी सुद्धा आपल्याला हे जे मिश्रण आहे हे थोडंसं गार करायचं आहे आणि नंतरच आपल्याला पळीने हे पापड टाकून घ्यायचे आहे। आणि टाकल्यावर खूप असं पसरवून नाही घ्यायचं आहे, कारण हे वाळल्यानंतर खूपच पातळ होतात, त्याच्यामुळे अगदी थोडंसं फक्त आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। पाहू शकता तुम्ही, एकदम इझिली होतात आणि एकट्या माणसाने सुद्धा केले तरी सुद्धा होतात इझिली। तर मी हे सगळे टाकून घेतलेले आहे। पहा, जवळपास माझ्या 2 कपमध्ये 70 ते 80 हे पापड झालेले आहे आणि हे मी घरातच वाळवलेले आहे, जिथं अगदी थोडंफार ऊन येतं। दुसऱ्या दिवशी मात्र इतके छान अगदी हे निघाले आणि इतके मस्त दिसत होते। तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी काचेसारखे दिसत आहेत। त्यातले तीळ जिरं सुद्धा आपल्याला अगदी दिसतं, इतके ट्रान्सपरंट झालेले आहे। इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला आता आपण हे तळून घेऊयात। एक कढईमध्ये मी तेल गरम करून ठेवलेलं आहे बघा,
तेल मस्त असं गरम झालं पाहिजे आणि नंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे छान अगदी तळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अगदी तेलात टाकल्यानंतर इतका सुंदर पापड फुलतो आहे हा. तर मी असे 4-5 पापड आता तुम्हाला तळून दाखवते आहे बघा. इतके सुंदर फुलत आहेत. हे आंब्याच्या रसाबरोबर आम्हाला खूप आवडतात आणि तोंडात टाकताच विरघळतात अगदी. म्हणजे आपल्याकडे वयोवृद्ध माणसं जरी असतील तर ते अगदी इझिली खाऊ शकतात आणि टेस्ट तर खूप अफलातून टेस्ट आहे याची. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. हे पापड तुमच्याकडनं कसे झाले किंवा हे पापड करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले आहेत की नाही ते माझ्याबरोबर तुम्ही शेअर करा, कमेंट करा. मी तुम्हाला नक्की याची उत्तरं देईल. तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत आणि एकदम मस्त झालेला आहे, अगदी तोंडात टाकतच विरघळणारा. चला तर मग नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुमचे पापड कसे झाले, तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील मला कमेंट करून सांगा. चला तर तोपर्यंत धन्यवाद.